नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज नाशिकची स्पेशल अशी शेंगदाण्याची आमटी बघणार आहोत रेसिपी, परंतु ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत। कांदा पात घेतलेले आहे आपण। आता येथे मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या 3 ते 4, अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेऊ आणि हे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले। व्यवस्थित छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे, म्हणजे आपली जी आमटी आहे ती फार छान टेस्ट येते तिला। आता थोडस चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद टाकली आहे, पाव चमचा, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया यामध्ये। आपल्याला आवडत असेल तर यामध्ये आपण लसणाच्या 4-5 पाकळ्या सुद्धा टाकू शकतो, परंतु मी एकदम साध्या पद्धतीने छान असं करणार आहे। हे बघा, छान पेस्ट तयार झालेली आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये जिरे टाकलेले 1 चमचा, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि हा कांदा पातीचे कांदे आहेत 2-3 छोटे छोटे, ते छोटे चॉप करून घेतले आहे बारीक। आणि अर्धा वाटी कांदा पात आहे ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे। फार झटपट होणारी डिश आहे, केव्हाही आपण पटकन करू शकतो। आता ही जी शेंगदाण्याची आणि मिरचीची आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही सर्व यामध्ये टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत छान असं हिला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा पातीचा सर्व स्वाद त्यामध्ये उतरेल आणि आपली शेंगदाण्याची आमटी फार छान टेस्ट येईल त्याची। आता ह्याला 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे आणि ह्याचा फार छान सुगंध येतो। भातासोबत, भाकरी सोबत, आपण कशाही सोबत खाऊ शकतो। त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही वेगळी डिश नक्कीच ट्राय करायला हरकत नाही। बघा, छान अशी उकळी आलेली आहे आणि झटपट अशी आपली शेंगदाणा आमटी तयार आहे आणि तीही थोडीशी वेगळ्या पद्धतीने कांदा पात शेंगदाणा आमटी म्हणता येईल ह्याला। आता उकळी काढून झालेली आहे, आपण हिला काढून घेऊया। तुम्हाला जर अशा छान छान रेसिपी बघायला आवडत असेल किंवा करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या। सर्व यामध्ये आपण आमटी काढून घेऊया। बघा किती छान दिसते आहे, सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे। नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। धन्यवाद।